नमस्कार. मी श्याम वडाळकर, अभिवाचक. आज मी एक आगळं वेगळं अभिवाचन करणार आहे. विषय आहे लता मंगेशकर यांचा. लता मंगेशकर यांचं 3-4 वर्षापूर्वी निधन झालं. त्यानंतर त्यांच्या धाकट्या बहीण आशा भोसले ज्यांचं सुद्धा मागच्या महिन्यात दुर्दैवी निधन झालं 12 एप्रिलच्या रोज. त्यांना उद्देशून एक लिहिलेलं पत्र आशाजींनी लिहिलेलं एक पत्र, जे आपले बंगलोरचे एक उत्तम साहित्यिक, लेखक, कवी आणि ब्लॉग रायटर श्री तुषार भट यांच्या कल्पनेतनं आलं आहे. त्यांच्या लेखणीतनं ते हे पत्र आलं आहे. त्याचं मी अभिवाचन करतोय. लता दिदी गेल्यानंतर आशा भोसले यांचा पहिला वाढदिवस, तेव्हाचं हे त्यांचं दिदींना लिहिलेलं, म्हणजे तुषारजींच्या कलमेतनं आलेलं, त्यांच्या लेखणीतनं आलेलं हे पत्र. प्रिय दिदी, आज आयुष्यात माझा हा पहिलाच वाढदिवस असेल की ज्या दिवशी तू माझ्यासोबत नाहीस. तू नाहीस, तुझ्या शुभेच्छा नाहीत. आज तुझी काही फरमाईश पण नाही. आशा, आज तू मस्त बिर्याणी बनव. आशा, आज तुझे ते मेरा कुछ सामान ते गाणं गा. पंचम आणि गुलजार यांनी ते गीत तुला न देता मला दिलं, तेव्हा माझीच खूप घालमेल झाली होती. याद राहील तुला दिदी. रेकॉर्डिंग नंतर पहिल्यांदा तू ते गाणं ऐकलंस आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवलास. मला तर बाबा आणि माईंचीच आठवण झाली. दिदी, आज पहिल्यांदा घरातली मोठी मुलगी झाल्याचा अनुभव मला येतोय, पण त्याला तू नसल्याची दुःखद किनार आहे. दिदी, तुझा हिमालया एवढा उत्तुंग पराक्रम, भाषा, शब्द, कविता, संगीत, सूर यांना तू नवीन अर्थ दिलास. काही गाणी तुझीच होती आणि मी फक्त तुझी साधना करत होते. ऐ मेरे वतन के लोगो साठी दुसरा गळा शक्यच नाही. मलाही कधीतरी असूया वाटायची तुझी, नाही असं नाही, पण त्या असूयामुळे मी मलाच घडवत गेले. वटवृक्षाच्या सावलीत चिमुकल्या झाडांची वाट खुंटते असे म्हणतात, पण मंगेशकरांच्या सुरेल वटवृक्षाखाली अनेक मोगरे फुलले, अनेक चाफे बहरले, अनेक मोर नाचले. दिदी, तात्यांच्या ने मजसी ने च्या वेळेसी तुझी जिद्द, तो पुढाकार, हृदयनाथ आणि तू जणू भारावलेले. आम्ही तिघी स्तब्ध, पण कोरस किती आखीव रेखीव असावं हे तू आम्हाला शिकवलंस. दिदी, मी लहानपणापासून तशी बंडखोरच होते. नवीन काही करायचं, बदलून टाकायचं, मनाला येईल तेच आणि तसंच करायचं. मग गाणे असो की लग्न, मी न जुमानता जगत राहिले. अनेक बरे वाईट खूप अनुभव आले, पण तुझी अव्यक्त हिंमत सतत लढायचं बळ द्यायची बरं का दिदी. दिदी, आपले अनेक व्यावसायिक मतभेद झाले नाही असं नाही, पण त्यात कुठंही कुरघोडीचा डावपेच कधीच नसायचा. उत्तम आणि अत्युत्तम ह्यामधला तो डिफरन्स ऑफ ओपिनियन होता. ओपिनियनवरून आठवलं बरं का, तुझे आणि ओपीचे उडालेले खटके. मी तर ओपीच्या गटातले खास होते. मग आधीच गरम तेलात अनेकांनी आपले मसाले टाकले. लता विरुद्ध आशा, मंगेशकर भगिनी वाद असल्या वावड्या उठवल्या. व्यावसायिक स्पर्धेच्या आड आपल्या नात्याला गालबोट लावायचा खेळ खेळला. पण तू आणि मी एकच आहोत, मंगेशकर आहोत. एकाच झाडाच्या 2 फांद्या. सांग कसं वेगळं होणार? तू घरातली मोठी, पण त्यात मोठेपणात सामावलेले कष्ट, प्रसंगी कठोर भूमिका यांचे सगळे अर्थ दिदी आज तू नसताना कळतात. आज मी सगळ्यात मोठी आहे घरात,
पण ते मोठेपण नकोसे वाटते ग. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. दुसरं काय. मी पंचम सोबत संसार पुन्हा थाटला आणि त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावर बाबांसारखे कौतुकाचे भाव होते. मला तर बाबांचा स्पर्शही आठवत नाही. पण दीदी, अलीकडे जेव्हा तू मायेने माझा हात हातात घ्यायचीस आणि म्हणायचीस, आशा आज तूच सगळं बनव, त्यावेळेस का कोण जाणे, पण मला त्यात बाबा दिसायचे. यंदाचे गौरी गणपती आले, पण आमची मंगेशकरांची ज्येष्ठ गौर हरवली असंच मला वाटलं. बाकी सगळ्या कनिष्ठा आहेतच ग, पण आता तो थाट नाही, तो पाठ नाही, तो मंडप नाही. वाढदिवसाच्या दिवशी रडायचं नाही ठरवलं होतं, पण वळणारे अश्रू थांबतच नाही. तुझे ते भटांनी लिहिलेले जब्बारच्या उंबरठ्यासाठीचे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या कितीदा ऐकले. तू गेलीस आणि भटांचे शब्द पहिल्यांदा इतक्या शिवारी लागले. तुला माझे दम मारो दम, मोनिका सारखी गाणी ऐकायला आवडायची आणि मला तुझं मोगराला फुलला आणि पसायदान. दीदी, तुझा गळा प्रार्थना, आराधना, साधकांसाठी अनमोल देणगी होती, पण माझा मानवी भावनांशी जास्त लळा. प्रेम, शृंगार, मदहोशी, बेधुंदी मला सगळं मिळालं गायला आणि अनुभवायलाही. दीदी, किशोरदा, पु ल, पंचम, बाळासाहेब, अटलजी गेले तेव्हाची तू. पंचम गेल्यानंतर तर तू पुन्हा माझी आईच झालीस. वाढते वय, तुला आणि मला आलेले हे संगीतमय वृद्धपण, जणू दुसरं बालपण. सगळे पाश, सगळे मान सुटलेले, सगळ्या अवघड गाठी सुटलेल्या, निर्व्याध, निर्मळ, पवित्र, केवळ हातात हात. दीदी, मला माहीत आहे तुला क्रिकेट आवडतं. सुनील, सचिन, माही, अगदी काल परवाचा विराट, तुला सगळेच आवडतात. मला फारसा रस नाही त्या क्रिकेटमध्ये. पण अगर रविवारी आपण हरलो पाकिस्तानसोबत, तू असतीस तर तुला खूप वाईट वाटलं असतं. आज मला जरा जास्तच मोठी झाल्याचं जाणवतं, कारण तू नाहीस दीदी. मोठं होण्याचा पण आनंद असतो, आनंद तर आहेच, पण दीदी, ही मोठेपणाची जबाबदारी उचलायला हे खांदे मजबूत कर. तू आज जिथल्या मैफलीत असशील तिथूनच मला आशीर्वाद दे, बळ दे. तुझ्या इतका नाही, पण थोडा तरी तसा सूर दे. बाकी काय दीदी, आता किनारा दिसतोय, सोबतचे एक एक हात सुटले. ये जीवन है, इस जीवन का यही है रंगरूप, त्याच भावना. मला ग्रेस यांची तू गायलेले भय इथले संपत नाही सारखे गावेसे वाटतं. मी, मीना, उषा, बाळ आम्ही बरे आहोत. आता सगळेच दम मारो दम, दमलेत बरं का. आता काय, सगळेच मंगेशकर 80च्या पुढे. शरीर तरी किती सहन करणार. तू गेलेस ते पाहवलं नाही. तुझा तो सोहळा पाहायला सगळे आले दीदी. अगं, तुझा लाडका सचिन पण आला. तुझ्याजवळ बसला, माझ्याजवळ बसला आणि मला म्हणाला, माझी दुसरी आई गेली. मला तर भडभडून आले. सन्माननीय मोदीजी दिल्लीहून तुझ्यासाठी आले. अमिताभ, जया, शाहरुख सगळे आले. मेरी आवाज ही पहचान है, त्या दिवशी अनुभूती झाली. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आता फक्त एकदा माझ्या डोक्यावरून हात फिरव दीदी, एकदा फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरव. मला दुसरं काहीही नको. तुझीच लाडकी हट्टी बहीण, आशा.